यानंतर बातमी आहे ठाकरे बंधूंच्या झालेल्या कालच्या भेटी संदर्भातली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून दोन मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे ठाकरेंमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं राऊतांनी म्हटलंय, तर दुसरीकडे बाळा नांदगावकरांनी मात्र राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील ठाकरे बंधूंच्या भेटीवरून टोला लगावलाय। बघूया। दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणतात? दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतोय। माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही। दोन भावाचा स्टँड ठरल्यानंतर आमची पण भूमिका आम्ही त्या संदर्भात सांगू। एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठीचं सत्र सुरूच आहे। बुधवारी उद्धव ठाकरेंनी थेट शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीत दोन्ही बंधूंमध्ये युतीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र ही केवळ कौटुंबिक भेट होती। या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर दोन्ही भाऊ मागील अनेक दिवसांपासून भेटतायत, त्यामुळे या भेटीत राजकीय चर्चा झाली असेल अशी शक्यता बाळा नांदगावकरांनी वर्तवली आहे। त्यामुळे राजकीय चर्चा झाली नसल्याचं राऊतांनी नाकारलं असलं तरी बाळा नांदगावकरांनी युतीबाबत संकेत दिले। दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणतात? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते, आणि मी मित्र आहे, मी मित्र आहे। आज शिवसेनेची पण आहे। बघा, पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये। तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया निवडणूक आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या। नंतर दोन राजकीय पक्षाची नेते मंडळी आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती। ती 5-10 मिनिटाची चर्चा काहीतरी ती होती, पण त्याच्यात युतीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात, त्यामुळे साधिक त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल, परंतु तशी काही, कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते, फक्त संजय राऊत एकटेच आलेले होते, बाकी कोणीच नव्हते। त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ती आम्हाला काही कल्पना नाही, परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतोय। येणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात ठाकरे युतीची घोषणा करणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। दरम्यान ठाकरे बंधूंमध्ये युतीवर चर्चा झाली असेल अशी शक्यता खुद्द मनसे नेते बाळा नांदगावकरांनी वर्तवली आहे। तर ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील भाष्य केलं। ठाकरे बंधूंच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची माझ्याकडे टेक्निक नसल्याचं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर जास्त बोलणं टाळलेलं आहे। ती भेट झाली नाही, त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही, त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहिती नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येतोय। राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत का, हा देखील मोठा प्रश्न आहे। मात्र दोन्ही भावांची युती अद्याप झालेली नाहीये, त्यामुळे त्यांचं ठरल्यानंतर आम्ही देखील आमची भूमिका ठरवू असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं। स्टँड घेऊ, घाई करण्याची गरज नाही। अजून पुढे त्यांचं स्टँड ठरलेलं आहे दोन भावाचा स्टँड ठरल्यानंतर आमची पण भूमिका आम्ही त्या संदर्भात सांगू। पण एक नक्की आहे की स्थानिक निवडणुका आहेत आणि स्थानिक परिस्थिती पाहून तो निर्णय आमचा होणार आहे। अजून त्यांची भेटी रोजच होतात, गेल्या महिना-2 महिन्यापासून रोज भेटी होतात। ज्यावेळेला अधिकृत अशा प्रकारची चर्चा बाहेर येईल तेव्हा त्याच्यावर आम्ही स्टेटमेंट करू। आदरणीय पवार साहेब वगैरे आम्ही बसून त्याच्यावर निर्णय घेऊ। आमच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी काम करतो। राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणार का या संदर्भात देखील बाळा नांदगावकरांनी रोखठोक भूमिका मांडली आहे। महाविकास आघाडी संदर्भात मनसेत कोणतीही चर्चा झालेली नाहीये, मात्र एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरे कोणतीही गोष्ट करण्यासाठी तयार असल्याचं नांदगावकरांनी म्हटलंय। तसंच दसरा मेळाव्याचं राज ठाकरेंना निमंत्रण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे, मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे। पण मनसे मवियात सामील होईल का असाही एक प्रश्न विचारला। त्या तुम्हाला तेच म्हणालो की विचारसरणीचा विषय आहे, त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं किंवा आजही त्या मीटिंगमध्ये आमच्या हा काही विषय नव्हता। मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी सुरू आहेत।
मागील 2 महिन्यात ठाकरे बंधूंची काल झालेली चौथी भेट होती. त्यामुळे या चौथ्या भेटीत ठाकरे बंधूंची युती झाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत महाविकास आघाडीत येणार का, की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडणार, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. या सर्व प्रश्नांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कसं तोंड देणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.